श्रीराम 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 श्रीराम। गणेश, तुला कोणता आवाज येतो आहे? हो माते, कुठून येतोय हा आवाज? बाई 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 बाई, अगं म्हाळसा, म्हाळसा, अगं हा कसला आवाज आहे? काही कल्पना आहे का तुला? आई मी देखील हे गणेशला विचारत होते. रात्रीच्या ह्या प्रहरी हा असा कसला आवाज असेल? कुणाचे तरी नामस्मरण चालू आहे असे वाटते. नामस्मरण? पण आता रात्रीच्या या प्रहरी कोण नामस्मरण करत असेल? गणेश, तुला काही ठाऊक आहे का? ह्याला काय कळणार? ह्याला काही माहिती नसेल. मायानंदा, आपण उगाच त्याला काही बोलू नका. मी आवाज कुठून येतोय ते पाहून येतो. थांबा बाबा, मी पाहून येते. माते, मी पण येतो तुझ्या बरोबर. येते मी. श्रीराम 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 श्रीराम। तुम्ही म्हणत होता तसंच झालं. श्री खंडेराय ध्यानस्थ आहेत आणि हा दिव्य ध्वनी त्यांच्याच हृदयातून येतो आहे. आपल्याशिवाय हा ध्वनी श्री म्हाळसा देवींना ऐकू येईल आणि त्या या ध्वनीच्या दिशेने श्री खंडेरायांपर्यंत पोहोचतील. म्हाळसाने प्रश्न विचारल्यावर श्री खंडेराय त्यांना काय सांगतायत याची उत्सुकता मला आहे. देवी, श्री खंडेराय काहीही हातचं राखून ठेवणार नाहीत. जे काही आहे ते सगळं सांगतील. श्री खंडेराय तुमच्याकडे निर्देश करणार आहेत, तुमच्याविषयी सांगणार आहेत म्हटल्यावर म्हाळसा कुठल्याही क्षणी इथे येतील. या सृष्टीत कोणीही असो, प्रत्येक जीवाला सृष्टी संकेत देत असते. ते त्याला समजून घेता आले पाहिजेत, अचूक ओळखता आले पाहिजेत. अचानक काहीही घडत नाही. जन्म असो, मृत्यू असो, शुभ असो किंवा अशुभ असो, जे काही घडणार आहे त्याचे संकेत सगळ्यांपर्यंत पोहोचतातच. परंतु प्रत्येकाकडे ते समजून घेण्याची क्षमता नसते. म्हणूनच ते समजून घेण्याचा आग्रह हवा, त्याची आस हवी, त्यासाठी धडपड हवी. अज्ञान हा शाप आहे देवी. म्हाळसाला या संकेतांचा उपयोग व्हावा असं मला वाटतं. आपण आपले कार्य करत राहायचे. नाही उगा मला काय बी सांगायचं नाही. मी आज जी जी कामं दिलेली आहेत ती झाल्या बगर हातनं जायचं नाही. काय आला का ध्यानात? वय वय समधी कामं करायचं तर आलोय ना. देव घरातली कामं आटपले की बाहेरची बी कामं करायची आहेत. चल बिगी बिगी. अय गणोबा राघोबा, काय रे, कुठं निघालायस? कुठं म्हणजे? आज जातोया. आज आज कशा पायी? कशा पायी म्हणजे? अहो सकाळच्याला पूजा असती या. तो म्हणला आज जाऊन बघावं समध्या वस्तू जागच्या जागी आहेत का नाही. अरे राघोबा, येड लागले का काय तुम्हाला?
दार उघडाय का बंद आहे एवढं बी दिसना झालंय वय. अरे पण त्याला काय होतंय, असं उघडायचं ना आत जायचं. खूळ लागलंय का काय तुम्हास? अहो पर काही कळलं नाही बघा. आतमध्ये कुणाला बी सोडायचं नाही असं देवानी सांगितलंय. अहो पर असं का? आणि काय हो, देव आहे ती आतमध्ये, आणि असं रातच्या वेळेला देवाचं आतमध्ये काय काम आहे ते नाही सांगितलं. आता काय देवाच नाही विचारणार आहेस वय तू? तसं नाही हो, पण काही कळलं झालं म्हणून विचारलं. गणोबा आता उगा हात थांबून माझ्या संगत तंटा करायचा आहे वय तुला? अहो म्या कुठं तसं काही म्हटलंय. मग देवाने सांगितलं म्हणजे झालं. म्हणजे कुणासनी बी आत सोडायचं नाही हे पक्क आहे म्हणायचं. बघ म्हणजे मग राखे आता माझ्या संगट उभा, मग बघ कुणाला सोडतो का नाही ते. प्रधानजी आलं तरी आता आता सांगा की परदानजी आलं तर काय करणार ते? येऊ दे की मग, त्यांना बी नाही सोडणार. आत्ता म्हणतायसा पर अरे तवा बी असंच करल. विश्वास नसेल ना तर थांबा हात माझ्या संगट, मग बघा म्या काय करतो ते. आणि माळसा देवी आले तर जन्माची पीडा मला द्या होजी, माझ्या देवाजी खंडेरायाजी. मरी नागू अशी सजा मला द्या होजी, माझ्या देवाजी खंडेरायाजी. मला मुलकाची नग मला जावला तू हो, माझी जागा आहे तुमच्याच चरणात हो. भक्ताला तारणार नवसाला पावणार, देव गेलं कुठं सांगा, देव गेलं कुठं. भेगाळला काळजाला उसवल्या घोंगड्याला, नेऊ देवा कुठं सांगा, नेऊ देवा कुठं. मला पुसत्यात साऱ्या लोक कसा सावरू, कसा सावरू सांग राया. श्रीराम
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम चोडप्पा, या रात्रीच्या प्रहरी तुम्ही इथे काय करता आहात? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तुम्ही इथे काय करता आहात आणि हा आवाज कुठून येतोय? आणि हे दार असं लोटून का घेतलंय? का मला सांगण्यासारखं काही नाही? नाही देवी, तसं काय नाही. पर मग काय चाललंय आत? देवानेच मला हात दारामोहर उभं केलं आहे बघा. हे आत आहेत? वैज. पर देवी, देवाने सांगितलं आहे की कुणासने बी आत सोडायचं नाही म्हणून. अहो, ते आत ध्यान करत असत्या म्हणून असं सांगितलं असेल. पण ह्या आवाजाने मी अस्वस्थ होते आहे. त्यांना भेटता यावं आणि त्यांच्याशी या विषयावर बोलता यावं असं मला वाटतं. खरंय तुमचं देवी. बरं, आता तुम्हीच सांगा, मी काय करावं? आता तुम्हासनी आत जाऊ नका असं कसं सांगणार मी? पर देवानीच असं सांगितलं आहे. आता तुम्हीच सांगा, मी काय करू ते. चोडप्पा, तुम्ही तुमचे दायित्व अगदी योग्यरित्या पार पाडता आहात. तुम्ही निश्चिंत राहा. हे तुम्हाला काही बोलणार नाही. अहो, पर देवी, मी बोलेन त्यांच्याशी. वैज. श्रीराम 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 म्हाळसा, गणेश, हा आवाज, हे नामस्मरण कुठे होते आहे या उत्सुकतेने मी इथवर आले. आता तुला कळलंच असेल, मला नामस्मरण करायचे होते, मला ध्यान करायचे होते आणि म्हणून मी ह्या एकांतात इथे आलो. मी सांगेपर्यंत कोणालाही आज सोडू नये असं मी सांगितलं होतं. या चौडप्पांची काही चूक नाही. मला राहवलं गेलं नाही म्हणून मी आत आले. तुम्ही कोणाचे स्मरण करत होतात? देवी, आता मला माझे कार्य करायचे आहे. तुम्ही इथेच असावं. तुम्ही असं का म्हणता आहात हे माझ्या लक्षात येत आहे. श्रीराम यांचे
मी यांच्याविषयी आधी कधी ऐकले नाही. आणि तुम्ही या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी आहात. असे असताना श्रीराम कोण आहेत? आणि तुम्ही त्यांचे नामस्मरण का करत होतात हे मला कळले नाही. म्हाळसा, निर्मिक, रक्षणकर्ता आणि विनाशक असे आम्हा त्रिमूर्तींचे दायित्व आहे. ह्यातील रक्षणकर्ता अर्थात श्री विष्णू यांनी आजवर अनेक अवतार धारण केले आणि भविष्यात धारण करणार आहेत. त्यापैकीच श्रीराम हा त्यांचा अवतार असणार आहे. या सृष्टीच्या रक्षणार्थ श्री विष्णू सदैव तत्पर असतात. या सृष्टीचे ते पालक आहेत. जेव्हा जेव्हा अधर्म मोठा होतो, सज्जनांवर अन्याय होतो, या सृष्टीचे अस्तित्व संपेल काय अशी परिस्थिती उद्भवते, तेव्हा तेव्हा श्री विष्णू अवतार धारण करतात. मग तुम्ही श्रीराम यांचे नामस्मरण का करता आहात? राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तातुल्यम राम नाम वरानने. म्हाळसा, पार्वतीला देखील हाच प्रश्न पडला होता आणि जे उत्तर मी पार्वतीला दिले होते तेच उत्तर मी तुला देखील देतो आहे. श्रीराम यांचे नामस्मरण म्हणजे श्री विष्णू यांचे सहस्त्र नाम घेतल्यासारखे आहे. हे नाम सदैव माझ्या कंठात असते. म्हाळसा, समुद्र मंथनातून सर्वांनाच एक गोष्ट कळणार आहे जी मी तुला ह्या क्षणी नाही सांगणार. परंतु या क्षणी मी तुला इतकंच सांगेन की त्यावेळी अशी परिस्थिती उद्भवली होती की सृष्टीच्या रक्षणार्थ मला विषप्राशन करावे लागले होते. काय? तुम्ही विषप्राशन केले होते? होय म्हाळसा, त्यावेळी परिस्थितीच अशी होती. जर त्यावेळी मी विषप्राशन केले नसते तर ह्या सृष्टीचा अंत निश्चित होता. त्यावेळी पार्वतीने माझ्या गळ्यापाशी हात धरला होता आणि मी प्राशन केलेले विष माझ्या गळ्याखाली जाऊ दिले नाही. ते विष माझ्या कंठाखाली गेले नाही, कारण माझ्या कंठात श्रीराम यांचे नाम होते. खरोखरच हे अद्भुत आहे. आज मला हे जाणून आनंद वाटला. उत्पत्ती, पालन आणि संहार ही आम्हा त्रिमूर्तींची कार्यक्षेत्र आहे. जर एखाद्या गोष्टीची पुनर्निर्मिती करायची असेल तर ह्या तीन तत्वाची आवश्यकता असते. ही तीन तत्व एकमेकांशी संलग्न आहेत. शिवतत्व, विष्णू तत्व, ब्रह्मतत्व हे एकच तत्व आहे. केवळ नाम रूपाचा भेद आहे. हे एक तत्व समजणे मात्र सोपे नाही. म्हाळसा, काय झालं? ही तत्वे एकच आहेत असे तुम्ही म्हणालात. होय. याचा अर्थ श्री विष्णूंच्या मनातही तुमचे नामस्मरण होत असेल का? होय म्हाळसा, ते माझ्या हृदयात वास करतात आणि मी त्यांच्या.